रोहित पवार यांनी गोपीचंद पडळकर वर यांच्यावर टीका करत असताना चॉकलेट नेता असा उल्लेख केलेला आहे. रोहित पवारांना मी सांगू इच्छितो की आपला जन्म हा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झाला आहे, वाड्यात झाला आहे आणि गोपीचंद पडळकर या व्यक्तिमत्वाचा जन्म हा दुष्काळ भागामध्ये करपलेल्या चेहऱ्यांच्या मध्ये झालेला आहे, गावगाड्यामध्ये झालेला आहे. हा त्याच्यात आणि तुमच्यात फरक आहे. गोपीचंद पडळकर हा संघर्षातून उभा राहिलेलं नेतृत्व आहे आणि तुम्ही मात्र कुणाच्या तरी मांडीवरती कृपाछायेखाली वाढलेलं नेतृत्व आहे. त्यामुळं गावगाड्यामध्ये आता श्रावण संपलेला आहे, गणपती गेलेले आहेत. आता लेकरं बाळं आमची ओढ्याला खेकडं धरायला जातील. खेकड्यात 2 प्रकार असतात. एक टणक खेकडा असतो, त्याला खुरपं मारलं तर खुरपं घुसत नाही, आणि एक बिलबिलीत खेकडा असतो, अंगठा दाबला तर पोट फाटतं. जसं आपण बिलबिलीत खेकड्याची जमात आहात. त्यानं खऱ्या अर्थानं आम्हाने राजकारण शिकू नये, कारण आपण प्रस्थापितांची बाजू घेत इथवर आलेला आहात. प्रस्थापितांच्या घरामध्ये आपला जन्म झालेला आहे. तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांची अलर्जी आहे, परंतु मी असेल, गोपीचंद पडळकर असेल, राणे कुटुंब असेल, राजा राऊत असतील, ही सगळी आम्ही गावगाड्यातली लेकरं आहोत. आम्ही गावगाड्यासाठी लढत आलेलो आहोत. तुमच्यासारखा कुणाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून विश्वासघातकी राजकारण करून आम्ही राजकारणामध्ये आलेलो नाही.